राम राम मंडळी, बरं आहे ना. मी आहे रोशन गुराव आणि आपलं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल रोशन रिक्षावालामध्ये. आणि आज आपण चाललो आहे परत एकदा कुर्ल्या पकडायला. आज माझ्यावर आहे गण्या, आमचा भाऊ. चला तर मग गेलो तिकडे की दाखवतो तुम्हाला कुर्ल्या. चला. हे बघा, गण्या बनवतोय आतडीपासून काडवाळा. ही काडवाळा तयार करायची आमच्याकडे पद्धत आहे. हिर आणि धागा याच्यात होऊन नंतर तो गुंडाळा तयार केला जातो. अशा प्रकारे बनवतो आम्ही. हे बघा, आता आलो आहे आम्ही मित्रांनो अर्ध्या रस्त्यात. पुढे गाडी चालली आहे वाटतं, टेम्पो चालला आहे महावितरणवाल्यांचा. पोल घेऊन चाललेत लाईटचा. कुठंतरी लाईट तिचा पोल पडला आहे वाटतं. आमच्याकडे पण आता 2-3 दिवस लाईट नाही आहे. ते आले आहे आत्ताशी. रात्री कुठेतरी पडला आहे वाटतं पोल परत सोल्ल्यामध्ये. आम्ही त्या सोल्ल्याच्या रोडनेच चाललो आहे. हा उतार पण एकदम डेंजर आहे, सगळी वळणं आहेत. आला तिकडे तर एकदम सावध या. चला गाडीला करूया क्रॉस. चाललो आहे गाडीच्या पुढे. परत हा उतार पण एकदम डेंजर आहे जरा जास्तच. हा बघा कसा टर्न बिन एकदम बेकार आहे तिकडं. जागेवर नाही. हे बघा, हे मुंबईचे गाडीवाले 4 व्हीलरवाले एकदम घाबरत गाडी चालवतात. कशी गाडीच उभी केली त्याने टर्न बघून. हे बघा जागेवरच. मी चाललो होता त्याच्या पुढे. चला तर मग, एकदम डेंजर उतार आहे. या रूटने आला तर एकदम जरा सावध या, कोण जाणार असेल तर. एकदम उभा उतार आहे आणि जागेवर वळणं आहेत या चढाला पूर्ण. चला तर तुम्हाला दाखवतो आता पुढे गेल्यावर. ऊन पण कसा कडक पडला आहे वाटतं. आज ऊन पण एकदम कडक पडला आहे. स्पॉटच्या जवळ पण आलो आहे आम्ही. दाखवतो तुम्हाला आमचं लोकेशन पण आता. शेती पण आहे बाजूला. त्या मोरीवर करून आपण पकडायचं, टेन्शन नाही कोणाचं. माळात उतरायची गरज नाही. हे बघा. तर मित्रांनो आता स्पॉट जवळ पण आलो आहे. हे बघा इथे लोकेशन आमचा. ते आता घऱ्या वगैरे काढू, नंतर दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे कोण नाही, टेन्शन नाही कोणाचा. अरे इकडे छोटा पार आहे. थोडं पाणी पण आता कमी झालं आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा पाणी लेवल पण आता एकदम कमी झाले आहे. आज बघूया काय कुर्ल्या लागतात काय. पाणी कमी झालं आहे तर. परवा जरा पाणी जास्तच होता त्यामुळे थोड्याच लागल्या. चला दाखवतो तुम्हाला आता कुर्ल्या लागल्या की दाखवतो. मित्रांनो आता काडवाळा तर लावला इथे. बघूया आता कुर्ली येतं काय. मासे तर आलेत, दिसत आहेत काय माहीत नाही तुम्हाला. बघूया कुर्ली त्या बिळात होती मगाशी. बाहेर काय येत नाही अजून. एवढ्या भागात मित्रांनो तर इथे कुर्ली पण आली आहे. दाखवतो तुम्हाला काढली तर. आणि खवळे मासे भरपूर आहेत इथं, त्याच्यामुळे गरी टाकले आहे. आता काडवळावरती काढला आहे, नाही लागला नाही. ओढवून बघितला होता पण काय लागला नाही. खेचतायत चांगले आणि काडवाळा संपवतात खवळे मासे. बघूया भेटतात काय. परवा मोठा एकच लागला होता पण तेव्हा मी काय गरी एकच नाही, 4-5 गऱ्या एकटंही बांधल्या. बघूया त्याच्यात लागले तर लागले खवळे मासे. आणि ती जागा सोडलं नाही वाटत त्याने. ह्या साईडला आले, इकडे बघतो जरा टाकून टाकतात काय. लागले की तुम्हाला दाखवतो. बरेच आहेत खवळे मासे पाण्यात. घरी काही गिळत नाहीत पण अजून. फायनली मित्रांनो कुर्ली आता लागली आहे गरीला. तिला काढतो वरती. ही बघा डायरेक्ट टाकली तिला बकेटमध्ये उचलून. ही लागल्या अजून एक येत होती दुसरी कुर्ली, ती पण येता काय बघतो. ती पण बाजूलाच होती, तिला पण पकडूया. ही बघा ही एवढी कुर्ली आहे. दुसरी पण काढतो. आले आहे लगेचच. ती बघा दिसते तुम्हाला. ही बघा ही पण काढली पटकन. पाठोपाठ 2 कुर्ल्या लागल्यात. अशा पाठोपाठ लागले काय कंटाळा येत नाही, जरा मजा येते पकडायला कुर्ल्यामुळे. पण काडवाळावर कशा टायमानेच कुर्ल्या लागतात, लगेच लागत नाही. तास अर्धा तास एका ठिकाणी थांबायला लागतं काडवाळा लावून, तेव्हा कुर्ली लागते कुठे. तरी पकडतात तशी. जमीन काय सोडत नाही, पकडत नाही. बघ घरीवर आले गण्या उठा. कुर्ली पकडले. हे बघा पकडला नाही गण्यान. कुर्ली पळत होती, पळता पकडला नाही. 2दा सुटली होती. आता भेटले आहे शेवटी. पण बारकी आहे छोटीशी, पण भेटले आहे. 2दा पडली होती, आता पकडला नाही गण्यान. पळता तीस पण गण्यान पण
बघा मित्रांनो, आता आलो आहे व्हाळात. मग अशी मोरीवरती होती, मोरीवरती जास्त कुर्ल्या लागल्या नाहीत. आता लावल्या इथे. बघा इथे लागते का, एक तर लागलं इथे कुर्ली. आता लागली की तुम्हाला दाखवतो कुर्ली तिथं. तर व्हाळात लावलं आहे घरी. हा बघा इकडे गण्या उभा आहे बकेट घेऊन. हा इकडे व्हाळ आहे. एवढ्या थोड्याच जागेत बघणार आहोत आम्ही. पाण्याचा आवाज पण जोरात आहे. झोताळ व्हाळ आहे पूर्ण कातळाचा. इकडे एकदम पाणी बघा इकडे कसं आहे एकदम वगैरे. मित्रांनो कुर्ली आले वाटतं एक छोटीशी. ठीक आहे का. आणि चौ पकडताय कुर्ली. कुर्ली पळाली होती, भेटली आहे पण मीडियम एकदम छोटी साईज आहे. कुर्ली आलं आहे मित्रांनो. बघा गणे घ्या, कुर्ली आलं आहे मित्रांनो. ही बघा दगडा खाली एकदम. दाखवतो तुम्हाला. येत नाही आई झाली बाहेर येत नाही पूर्ण पळते खाली. बारकी आहे, भुजरी कुर्ली आहे ही. काही येईल अशी वाटत नाही. दुसरी खालून कुर्ली आली आहे दुसरी. पकडला नाही घरी, घरी पकडला नाही. ही बघा, ही बघा मित्रांनो एकदम छोटीशी कुर्ली आहे. घरी पकडला नाही. दाखवतो तुम्हाला. ही बघा केवढी आहे कुर्ली. तर गण्या पकडील बघा तिला. गण्याने पकडला नाही कुर्ली. बारकी आहे छोटीशी. टाक ती बकेटमध्ये. दुसऱ्या लोकेशनला पण तिकडे पण काय एवढा रिस्पॉन्स नाही. पण जास्त काय वाळात जात नाही खाली. ते मोरीवरूनच पकडतो एकटा गेलो तरी. आज गण्या पण होता पण जास्त काय कुर्ल्या भेटल्या नाहीत. थोड्याफार भेटल्यात कुर्ल्या. काय इकडे आलो होतो बघा. ते ओळखत असाल कोण कुठे आलं होतं ते कमेंटमध्ये सांगा. कुठे आलं होतं ते, कुठलं गाव आहे ते. त्या गावात आलो होतो आज. पाणी कमी झाला इकडं पण ते खाचर काढल्यामुळे आज काय कुर्ल्या नाही. तर इथे कुर्ल्या भेटायच्या दरवर्षी आमकाच. मोरी साफ केल्यामुळे इथे काय कुर्ल्या राहिल्या नाहीत. फायनली चाललो आहे मित्रांनो आम्ही आता. जास्त काय आज रिस्पॉन्स नाही कुर्ल्यांचा. 10 ते 15च कुर्ल्या भेटल्यात आज. मला वाटलं त्या आज भरपूर कुर्ल्या भेटतील पण काय, पण अपेक्षा करून गेल्यावर कुर्ल्याच भेटत नाही. असंच असतं कायम. त्या दिवशी असं चालू होतो तेव्हा 10 ते 15 1-1.5 तासातच भेटल्या होत्या. तर आता पाऊस पण आला आहे. गण्या गेला रिक्षात. हा बघ आला बकेट घेऊन. चाललो आता रिक्षा घेऊन परत घरी. हा बघा एवढ्याच कुर्ल्या भेटल्या पण काय मोठी साईज नव्हती आज. मीडियम साईजच आहेत आज सगळ्या. त्या दिवशी मस्त मोठी साईज भेटल्या होत्या पण भेटल्यात 10-15 आहेत बारीक सारीक पकडून. चला तर मग बाय बाय. आता भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.